पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे लक्षद्वीप बेटे, तामिळनाडू आणि केरळ किनारपट्टीवर सध्या पाऊस सुरू आहे. आंध्र, कर्नाटक बरोबरच हा पाऊस सोलापूर जिल्ह्यापर्यंत पोहोचलाय. शनिवारपासून सोलापूर जिल्ह्यात ढगाळ हवामान निर्माण झालंय. हे हवामान ज्वारी, गहू, हरभरा पिकासाठी पोषक ठरले, मात्र द्राक्ष पिकाला या हवामानामुळे फटका बसण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यात गेल्या आठवडाभर कडाक्याची थंडी सुरू होती. सायंकाळी 6 नंतर गारवा जाणवत होता. दक्षिण किनारपट्टीवरील बदलत्या हवामानामुळे सोलापुरातील थंडी गायब झाली आहे. रविवारी हत्तूर, वांगी, वडकबाळ, औराद आणि मंद्रुपच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. पावसाचा शिडकावा असला तरी ज्वारीला हा पाऊस उपयुक्त ठरला आहे. पावसाने थोडा जोर लावला असता तर ज्वारीला मोठा फायदा झाला असता, असं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलंय. पण या बदलत्या हवामानामुळे मानवी आरोग्य व जनावरांना फटका बसू लागला आहे.